नमस्कार, आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. नेहमीप्रमाणे नमस्कार. आणि आता इव्हिनिंग आहे त्यामुळे सगळ्यांना गुड इव्हिनिंग. तृषा अजून झोपली आहे, ती काही उठली नाही आहे. आणि मी ते छान माझ्यासाठी थोडासा चहा उकळायला ठेवला आहे. त्याच्यात अद्रक आणि विलायची पावडर वगैरे घातली आहे. वास तर खूप छान येतो. दूध वगैरे तापून झालं आहे माझं. आणि हे वास बघूनच असं चहा पिऊ वाटला. खूप महिन्यांनी मी असं चहा ठेवला असेल सगळं टाकून. आणि पावभाजी करायची आहे. तुम्हाला या मटेरियलवरून कळालंच असेल की पावभाजीचा बेत आहे. मिलननी मार्केटमधून ह्या सगळ्या भाज्या आणल्या होत्या. म्हटले जमेल तेव्हा पावभाजी कर. प्रमिलाला वगैरे खायची होती पावभाजी, त्याच्यामुळे म्हटलं की आहे टाईम, इव्हिनिंग आहे मस्त, आणि स्वयंपाक भाजी तरी काय करणार, त्याच्यामुळे म्हटलं पावभाजी करूयात. आणि ताजा ताजा मटार पण आहे वटाणा. तर आता घेणार आहे मी पावभाजी, तर या पावभाजी बनवायला चहा बिस्किट पहिले खाते आणि मग ते कट करून घेते म्हटलं. आणि ते किचन ओट्यावरती बसून आहे ना, मला खायला फार आवडतं. कारण खिडकीत नाही येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या म्हणा, बाहेर पक्ष्यांचा आवाज, असं सगळं काही दिसतं. आणि मस्त थंडगार हवा पण येत असते. आणि त्याच्यासोबत असा नाश्ता करायचा काहीतरी इव्हिनिंगला फार छान वाटतं. मला तर आवडतं. कोण कोण किचन ओट्यावरती बसून असं खातं पितं मला नक्की सांगा. मिलन बाहेर आहेत, त्याच्यामुळे त्यांना मी येताना ना पावभाजी मसाला आणि कश्मीरी लाल मिरची आणायला सांगितली आहे. तर येताना घेऊन येतो बोलले. म्हटलं पावभाजी करायची, ह्या दोन गोष्टी लागत आहेत, घेऊन या. मग येताना ते आणतील. तोपर्यंत आता सगळे व्हेजिटेबल्स कापून घेऊ, भाज्या सगळ्या कापून घेऊ आपण. गाजर, बाकीचं जे काय तुम्हाला दाखवलं ते सगळं मस्तपैकी कट करून कारण की आता मिलन जर आले ना मध्येच, तर ते मला चॉपिंगला हेल्प करतात बरं का. ऑनियन वगैरे येणं शक्यतो ते हाताचा खूप घाण वास येतो, त्यामुळे ते कट करून देत असतात. भाज्या पण हे जर असते ना ते आत्ता, तर त्यांनी बऱ्याचशा भाज्या याच्यातल्या मला कट करू लागले असते. बीटरूट वगैरे आहे ते सगळं चॉप करून घेते मी. आल्यावरती थोडीफार ते हेल्प 100% करणारच. कारण असं मी ते कुकिंग करत असले ना की येतात ते आणि गप्पा मारता मारता मग ही लुडबुड ती लुडबुड, असं कर तसं कर, ह्यात हे टाकतात ते टाक. मग त्यांचं डोकं काही माझं डोकं काही, असं काहीच आमचा स्वयंपाक चालू असतो. स्पेशली असं वेगळं काही पदार्थ बनवायचे असले की मग पावभाजीची अशी काही स्पेशल रेसिपी मी तुम्हाला दाखवत नाही की माझी कशी असते काय बनवते. छान मस्त इव्हिनिंग आहे, त्याच्यामुळे म्हटलं शूट करावं, आपला एक छानसा ब्लॉग होईल. तर आता कुकरमध्ये मी डायरेक्ट भाज्या घातल्या नाही, कारण कुकर लावून ते क्षार निर्माण झालेत खाली त्या कुकरला, आणि त्याच्यात टाकू वाटत नाही मला ते भाज्या. त्याच्यामुळे कुकरच्या डब्यांमध्ये टाकलेलं आहे असं मी. आणि ज्याची त्याची पावभाजी करायची पद्धत ना वेगळी असते. कोणी भरपूर पद्धती त्या पावभाजी करायच्या, पण मला जसं येतं तसं मी ट्राय करते. त्याच्यामुळे 2 डब्यांमध्ये असं सेम क्वांटिटी घेतली व्हेजिटेबल्सची कट केलेला. त्यामध्ये तूप, जिरं आणि कस्तुरी मेथी कुस्करून अशी टाकलेली आहे. आणि त्यात मी कुकरला लावणार, शिट्ट्या घेणार त्याच्या. कुकर लावून टाकल्या तोपर्यंत म्हटले फोडणीला जे लागतं घालण्यासाठी त्यात जरा बारीक आपण चॉप करून घेऊयात. आणि कुकर लावलेलं आहे, ते शिट्टीच्या आवाजाने कदाचित तृषा उठेल, त्यामुळेच मी या पूर्ण ब्लॉगला ओव्हर व्हॉइस केलेलं आहे. माझी बडबड किंवा माझा आवाज आला ना, तिची लगेच चुळबुळ चालू होती, मम्मा काय करते, मम्मा कुठे, त्यामुळे उठती. त्यामुळे असं काही ब्लॉगला मी ओव्हर व्हॉइस करत असते. तर आता हे सगळं फोडणीसाठी घेते चॉप करून. मिलन येतीलच तोपर्यंत. कसं काय आणलं सगळं भेटलं का? कस्तुरी मेथी भेटली नाही, उठली अजून उठल. पावभाजी मसाला अजून पाहिजे होता मला. मग त्याच्यात सगळं लिहिलं होतं, तुम्ही असं काय करता मला कळत नाही पुरणार ते. जे सांगितलं ते सगळं सांगितलं, पण ते नाही पुरणार. मी 10 वाले 2 पुढे 25 वाले पुढा सांगितलं होता. 25 नव्हता, मग 10 वाले 2 आणायचे ना. जाऊदा करा बंद मसाला. परत आता दुकानात गेले मिलन पावभाजीचा. आम्ही 25 रुपयावाला पॅक सांगितलं होतं, तर त्यांनी हा छोटा आणला. तर तो कमी पडेल, फ्लेवर येणार नाही आहे. कस्तुरी मेथी, बेडगी मिरची पावडर घेतलेली मी खाली त्यामध्ये. आणि ही पावभाजी मसाला हा 1 पॅकेट, अजून 1 पॅकेट टाकते. इथं आता कस्तुरी मेथी आणलेली त्यांनी सुहानाची छानशी. आता मी सोळून घेते, कुस्करून घेते. कुकर झालेलं आहे, कुकर थंड व्हायला ठेवलेलं आहे तिकडे. मग तोपर्यंत मसाला होईल. मग कुकर थंड झाला की ते सगळं
चांगलं स्मॅश करून घ्यायचं. कळत असेल पुरुषाकडे अजून उचली नाही त्यामुळे अजूनही स्लो बोलावं लागतंय. आता याला छान परतून घेऊ 1-2 मिनिट. थोडा नाचा याच्यातच थोडा बघा काही थोडा नाचच आहे ना. बरं झालं भेटलं. पूर्ण टाका. तेवढे बरोबर होणार आहे त्याला. त्याच्यात शिजवलं ना सगळ्या भाज्या. तुम्हाला काय वाटलं हेच होतं एवढं मसाला टाकता येतं. एवढीशी भाजी नाही तर सगळ्या भाज्या नसतात शिजायला घातले ना सगळं. कलर नाही टाकायचा. बीट टाकलेलं शिजायला. बीटला पण कलर असतो ना. त्याला 2 मिनिटं आहे ना झाकण ठेवून कस्तुरी मेथी. वास छान येतो ना. किती मस्त वास आला बटरचा मसाल्याचा. आपण एवढं मोठं त्याच्यात कुठं घालतात. धरा पकडा 1 मिनिट. पळी देऊ का? हे देऊ का? गरम उठायची खाली सांडवतात तुम्ही. शिजलंय ना सगळं व्यवस्थित. पण निब्बर नाही वाटत ना काढून बघ. किती गरम आहे त्यातून वाफा निघतात. कसं काढून असं तुम्हाला कळत नाही का? त्याला असं दाबलं जात आहे का? जाऊ द्या ना. झालंय ना मग त्याने नको. मग मी कशाने करू? तुम्ही तांब्यानेच करा. खाली नका सांडू. इकडं सांडेल. याच्यात काढून घ्यायला पाहिजे होतं आपण असं आणि मग करायला पाहिजे होतं का? तेवढं करा. काय आता काय तर पाणी टाक लागतंय परत म्हणून तर किती कुठाना झाला ना असा. तुम्हाला पोरमध्ये हात घालायला सांगते. शर्ट वरती उडलं गरम येतं सगळं एकदम चटका बसेल. आपल्याकडे ते पावभाजीचं स्मॅशर नाहीये. ते असतं तेवढे कुटाने झाले नसते. मिलनचं अर्ध डोकं माझं अर्ध डोकं करत करत आपण त्या भाज्या कशा तरी बारीक केल्यात. कारण मोस्टली बाहेरच पावभाजी खाणं होतं. दोघांसाठी किती घरी करणार काय. त्याच्यामुळे घरी पावभाजी जास्त होत नाही. आणि केली तरी ते खाल्ली तरी बाहेरच गेलं की आपलं खायची. स्ट्रीट स्टाईलची पावभाजी फार छान लागते. पण असं काहीतरी जुगाड करून मग ते मिलनने बऱ्यापैकी मॅश करून दिले सगळे व्हेजिटेबल्स. पण काय मग असंच करतात ते रदाळ. म्हणजे मॅश असंच करतात रदाळ्यासारखे. काय आता त्याच्यात हाताकडचे स्मॅशर म्हणून ते आणायला पाहिजे करतात घेतल्यावरती कुठेतरी. घरी करतोच कधी पावभाजी तर किती दिवसांनी केली. अशी दोघांनी मिळून जरा ही पावभाजी केली आहे. कारण पावभाजी आहे ना जास्त घरी करणं होत नाही. पण जर केली ना मी अशा पद्धतीने करत असते आपली साधी सिंपल. म्हटलं तुमच्याशी शेअर करावी. त्यात मिलनचं काही डोकं लागलेलं आहे आज. बारीक करायला आपल्याकडे मॅशर नव्हतं. कसं कसं आपण बारीक केलेलं आहे. पण जसं असतं ना गाडीवरती हातगाडीवरती किंवा बाहेर स्ट्रीट लाईनला जे भेटतं ना त्या टाईपमध्ये झालेलं आहे. कलर पण छान आलेला आहे पावभाजीला. आता याला उकळी घेते. उकळी म्हणजे उकळी नाही जरा असं हवं तेवढं असं पातळ पण नाही झालेलं. बरोबर झालेलं ते. अजून थिक होणार. थंड झालं गॅस बंद केला की अजून जरासं थिक होणार ते. आता हा राडा जो आहे बाकीचं तुम्ही आवरून घेते.
त्याच्या नोटावरती एवढा राडा झाला. 3 भांडे यांनी भरवले. 3 4 4. तृषा उठा आता, लय वेळ झालं. उठा उठा उठा. बघ सगळेजण आले स्कूल मधनं. उठा. कोणाचं जामीन नामंजूर करते? पिक्चर बाबा असे ते इन्स्टाला येतात ते बघायला चांगले वाटत आहे ना. छोटे छोटे मी आता एवढ्या 2-3 बघितले. छान होत. सिरीज नाही आली का आता परत नवीन कोणती? नाही ना. मराठी वगैरे. मराठी होती ना वाटतं एक रिलीज कोणती तरी झाली. बघितलंच नाही. पिक्चरच नाही मारला मी. बघायला पाहिजे. बघितलं नाही. बोर होतं मग. दूध थोडंसं कोमट करायला ठेवलं. उठली होती आता तिला चारते. दूध आणि भाकरीचा हा चुरा आहे. त्यामध्ये मस्तपैकी दूध घालायचं. शक्यतो गुळ पावडर घालते मी, पण गुळ पावडर संपली त्यामुळे आता शुगर घातले. साखर घालते. थंडीचं आहे ना सगळंच काही लगेच गार पडते. आता दूध चहाच्या वेळेस मी गरम करून ठेवलं होतं तरी पण लगेच गार झालेलं. वाफ निघते त्यातून. आता थोडं कोमट केलं आहे. ती मिलनसोबत बसली आहे. मलाही आवडत नाही तिला, पण आता यामध्ये मिक्स होऊन जाईल. मलाही तिला कळत नाही तर वरती कसं करू. आडवं होते. महेश्वरा कल्याणम आरोग्यं संपदा शत्रू बुद्धी विनाशाय. देव बाप्पा तृषाला सुखात ठेवा, मोठं करा. म्हणजे पप्पा तुझ्या सुखी ठेव. अशी पडली का? अजून एक आलेला आहे डॉगी सकाळी, त्याच्यामुळे त्यांची भांडण चालू असतील. तो नाही हो, तिचा मोठा आहे याच्यापेक्षा. हा का? दूर दूर किती झालंय ना. बसला का दोन्ही डब्यांमध्ये? छोट्या गाडी जाणार आहे का? दिवा गेला इथं. तृषाचा पुढे स्टडी चालू आहे. मिलन गेले टिफिन द्यायला प्रमिलाला आणि आईंना. आईंसाठी पण एक टिफिन पॅक केला आणि प्रमिलाला पण द्यायचा होता, त्याच्यासाठी पण टिफिन पॅक केला. आणि आता मी माझ्यासाठी ना पाव गरम करते, कारण मिलन बोलले की मला थोडंसं लेट होणार आहे, एक काम आहे ते करून मग मी येणार आहे, तू घे जेवण करून. मग असं काही वेगळं काय बनवलं नाही तर मला फार भूक लागते, त्याच्यामुळे मी आता पाव गरम करते. आणि पावभाजी आपण एवढे ठेवली आमच्या दोघांसाठी, पूर्ण कढई गच्च भरून केली होती आपण. तर आता 2 डबे गेले, त्याच्यामुळे थोडीशी पावभाजी आता राहिली आपल्याला दोघांसाठी. तर आता मी घेते खाऊन. छान जेवण झालं माझं. आणि आता कचरा होता, भांडे वगैरे सगळं झालं. कचरा आता टाकून येते. कचरा टाकला म्हणजे टेन्शन नाही. शेक कोणीतरी केलं होतं वाटतं तिथं, तर तिथं बसू शेकत मस्तपैकी. मिलन कधी येतात काय माहिती, आता थंडी फार आहे. ते बघा आलाच डॉगी सकाळपासून त्याचं. भाजी नको बोलली तृषा खायला, तर मग आता तिला हे भुर्जी टाईप ऑमलेट अंडा बनवलंय, मसाला वगैरे घालून. त्यामध्ये सगळं नीला केलेलं आहे पॅक, हँडग्लोव्ज वगैरे सगळं घालून. काय झालं, केस निघाले सगळे. असं कागद आणलं जरा जरा चिटकल तरी ते कागद. जोडी कुठे फिरते, पोराला कुठं सोडलं यांनी. आदित्यच्या घरी का? आदित्य ना काय काठी नको चटका बसेल, तू फक्त बस खाली.
मिलनला कॉल केला कधी येतं जेवायला, तर मग तृषा ऐकत होती. तिला राईस खायचा होता. मग तिच्या तोंडातून शब्द नाही केला की ते लगेच ते घेऊन येणार, म्हणजे येणारच. पावभाजी तिने खाल्लीच नाही. मग तिच्यासाठी राईस आणला. तिला राईस सारत होते मी. मिलन पण जेवत होते. पावभाजी पण दिली होती त्यांना आणि राईस पण होता. म्हटलं आता तो राईस पण तुम्ही संपवा, कारण पूर्ण एवढा राईस काय ती खाणार नाहीये. मग दोन्ही गोष्टी त्यांना खायला दिल्या. असं काही आजचा दिवस होता जो छान गेला, आनंदात गेला, एंड मस्त झाला. तर चला असेच छान छान फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये. असंच चॅनेलला कनेक्ट राहा. खूप सारं प्रेम द्या. रात्र झाली आहे. तृषाला सगळं पॅक केलं आहे. कॅप वगैरे घालणार आहे आता झोपताना परत तिला, आणि मग झोपून टाकायचं. म्हणजे जरी ब्लँकेट अंगावरती रात्री राहिलं नाही तरी ती पूर्ण पॅक असते. सॉक्स, हँडग्लोव्ज, कॅप घातलेली असते, स्वेटर असतं, मग काही टेन्शन नसतं. चलो बाय.